जर्सीच्या रंगामध्ये बदल झालेला आहे. रंग होतोय पांढरा रंगाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी विनायक मोरे यांच्याकडून बक्षीस योजना आलेली आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यास किंवा चौकार मारल्यास 301 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. विनायक मोरे यांच्याकडून. स्ट्राईकवर खेळतोय तो सुशील. 5 षटकांचा सामना असेल. सामन्याला सुरुवात करायचा आहे. पहिला शतक घेऊन येतोय कैफ आपल्या बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम कुडची, एक धडाकेबाज खेळाडू आहे तो कैफ. या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट करतोय क्षेत्ररक्षक असल्यामुळे डॉट चेंडून सुरुवात. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. तपावूया पुढचा चेंडू. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करताना रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग चुकतोय. एक चोरटी धाव घेण्यात यश. स्ट्राईकवर येतोय तो ज्योतिबा. मॅन फ्रॉम कोरेगल्ली, एक नावाजलेला क्रिकेटपटू आहे आणि हा जर शेवटपर्यंत टिकला तर मागडं पडू शकता श्री गणेश ज्वेलर्स या संघासाठी. तपावूया पुढचा चेंडू. कैफ याचा क्षेत्ररक्षणात बदल करताना ज्योतिबा यांच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू होता, समजू शकला नाही तो ज्योतिबा याला. चांगला कॉल येतोय, परत पटवून देतोय तो सुशील याला. आता पुढचा होणारा सामना असेल ऋषी जमैकन्स वर्सेस HP वर्धन स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय कैफ. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. धाव संख्या थांबलेली आहे ती 1 या धाव संख्येवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्या पहिल्या शतकामधून. आणि यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू. सलग तिसरा चेंडू डॉट करतोय ज्योतिबा. यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू पूर्णपणे बांधून ठेवतोय. नियंत्रण हरवलेलं आहे ते ज्योतिबा याचं. आणि बक्षीस योजना आलेली आहे मान्य श्री विनायक मोरे सर यांच्याकडून. सलग 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजासाठी 501 रुपयाचं रोख पारितोषिक. हॅट्रिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी 501 रुपये विनायक मोरे यांच्याकडून. आणि सामन्याला सुरुवात करायचं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 1 या धावसंख्येवरती. पाहूया पुढचा शतक घेऊन येतोय. खरा फटका खेळतोय. पहिल्याच चेंडूवरती चालतं केलं ते सुशीलला. फलंदाजी करण्यासाठी येतोय अजित. बघा काय करतोय आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच चेंडू होता, पूर्णपणे कनेक्ट होऊ शकला नाही. गॅप शोधण्याची गरज होती. एक भागीदारी करावं लागेल. आत्मविश्वासानं भरलेला खेळाडू आहे ज्योतिबा पाटील. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. फलंदाज पुन्हा तयार. एवढा सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या पोचस्थिती 3 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत ते सलमान याचे. जर्सी नंबर 21 सुंदर गोलंदाजी करतोय आणि चांगली कामगिरी करताना दिसला होता तो सुळगा येथे झालेल्या शिवशक्ती चषक मध्ये सुद्धा. मला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे कनेक्ट होऊ शकला नाही. आणि गेटकडे उभे असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, स्टँड्स मध्ये भरपूर जागा शिल्लक आहे, स्टँड्स मध्ये बसून घ्यायचं आहे. एवढा सुंदर प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक असल्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी सुरू आहे, काय कौतुक करावं. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे ते ज्योतिबा या फलंदाजाला. एवढा खराब शॉट सिलेक्शन करतोय आणि आज मात्र कोणत्या मूड मध्ये दिसत नाही तो ज्योतिबा.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 4 ह्या धावसंख्येवरती. एक गडी बाद. खराब सुरुवात म्हणावं लागेल. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघ मालक आहेत ते सचिन चव्हाण उर्फ निग्रो, एक सामाजिक कार्यकर्ता गांधीनगर भागामधून. आणि श्री गणेश ज्वेलर्स मच्छे संघ मालक आहेत ते महेश काकतेकर सर, श्री गणेश ज्वेलर्सचे मालक. पाहूया पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, समजू शकला नाही तो अजय. त्याला मॅन फ्रॉम सांगली आणि गोलंदाजी करतोय. कुडचीच्या मातीत खेळलेला खेळाडू आहे केफ, एक जिद्दी खेळाडू म्हणून ओळखती केफ याची. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. होते एक धाव पूर्ण. धावसंख्या पोचते ती 5 या धावसंख्येवरती. तिसरा शतक सुरू झालेला आहे. आणि अंपायर्स म्हणून अनंत मळवी व लेग अंपायर म्हणून काम करतोय. स्मार्ट सिटी पक्षा स्मार्ट दिसणारा अंपायर मंजू भगत. पॉइंटच्या दिशेनं एकच धावानं समाधान मानावं लागेल. तर पाहूया पुढचा चेंडू कैफेचा. यावेळेला सुंदर फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण होतोय. पहिला चौकार अजितच्या बॅट मधून. मच नीड. घ्यायचा आहे. आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 1-1-1. 11 धावानंतर एक गडी बाद. अजूनही 2 शतकांचा खेळ शिल्लक आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो जयदीप, जर्सी नंबर 1 स्ट्राईकवर खेळतोय. अजित स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निसटतोय. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतरित 5 धावा या ठिकाणी सरकार स्पोर्ट्स गांधीनगरच्या धावफलकावर. त्या अजित्यानं कम बॅक होतोय सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाचा. दुसरा चौकार लागताना अजितच्या बॅट मधून. धावसंख्येत धावसंख्या पोचते ती 20 या धावसंख्येवरती. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. प्रत्येक चेंडू वरती या ठिकाणी टीम मीटिंग घेण्याची संधी देण्यात येणार नाही. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला सुंदर पटका. स्टँड अँड डिलिव्हर पुन्हा एकदा. काय फलंदाजी सुरू आहे. 1 मॅन शो म्हणावं लागेल त्या अजित याचा. पुन्हा सामन्यात परत आणलेला आहे सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाला. धावसंख्येत धावसंख्या पोहोचली ते 24 या धावसंख्येवरती. मागडं शतक ठरतंय ते जयदीप याचा. 2 चेंडूत 13 धावा खर्च करतोय जयदीप. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत ते 4थ्या शतकामधून. यावेळेला खराब शॉट सिलेक्शन.
आणखीन एक धक्का लागतोय, मोठा धक्का म्हणावा लागेल. इनफॉर्म फलंदाज या ठिकाणी पवेलियन मध्ये पाठवलेला आहे, ते जयदीप यांना. सुरू आहे ते विनायक मोरे यांच्याकडून. सलग 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजासाठी 501 रुपयाचा रोख पारितोषिक. अजितची जागा घेण्यासाठी होतोय तो अभि. यावेळेला कमबॅक पुन्हा एकदा. आणखीन एक चेंडू होतोय बीट. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. मागडा षटक ठरला होता ते आपल्या पहिल्या 3 चेंडूवरती कमबॅक करतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक त्या अभि यांच्यासाठी. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, समजू शकला नाही तो अभियाला. अन्य ठिकाणी बक्षीस योजना सुरू आहे ते विनायक मोरे यांच्याकडून. सलग 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजाला व सलग 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा 501 रुपयाचं रोख पारितोषिक. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा शतक घेऊन येतोय गणू. जर्सी नंबर 18 स्ट्राईकवर खेळतोय ज्योतिबा. कमबॅक करण्याची गरज आहे आणि आत्मविश्वासानं भरलेला खेळाडू ज्योतिबा पाटील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पाहूया पहिला चेंडू स्ट्राईकवर. यावेळेला ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. आज मात्र खराब फलंदाजी करतोय ज्योतिबा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि यावेळेला सुंदर प्लेसमेंट. एकच धावानं समाधान मानावं लागेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि यावेळी स्ट्राईकवर खेळताना अभि. धावसंख्या पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद झालेले आहेत आणि यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू. सुंदर गोलंदाजी सुरू आहे. आणि डॉटचा सिलसिला अजूनही सुरू आहे. खराब फलंदाजी म्हणावं लागेल. धावसंख्या थांबलेली आहे ती 25 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि काय कौतुक करावं, काय गोलंदाजी करतोय. 18 नंबर जर्सीचा हा मनोज पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो 5व्या षटकामधून. या ठिकाणी टायमिंग चुकतोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थर्ड अंपायरचा इशारा येतोय तर पाहावं लागेल. थर्ड अंपायर म्हणून श्रीनिक तारळकर. आणि या ठिकाणी आम्ही पाहिलं असेल आमच्या भारतातल्या राजकारणातल्या इतिहासात भरपूर अशा क्रिकेटपट्टूनं भाग घेतलेला आहे. आणि पहिला असा क्रिकेटपट्टू ज्यानं राजकारणात जाण्याचा धाडस दाखवलं होतं त्याचं नाव होतं मनसूर अली खान पटौडी. पहिला क्रिकेटपट्टू ज्यानं राजकारणात भाग घेतला होता आणि त्याचा प्रचार कपिल देव यांना सुद्धा केलेला आहे. आमच्या भारत देशाला पहिला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार. आणि या ठिकाणी नॉट आउटचा इशारा येतोय. म्हणजे आताची 1 धाव या ठिकाणी सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघासाठी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबली ती 26 या धावसंख्येवरती. 27 धावांचं लक्ष श्री गणेश ज्वेलर्स या संघासमोर.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सरकार स्पोर्ट्स. आणि मैदानात सलामी जोडी आहे ती लकी व इनूस याची मॅन फ्रॉम सदलगा. Just like the street lights lit this town, like a fire in a blaze, gotta burn it down. Can't be afraid to leave this out. We got this far, don't know how. I see danger in your eyes. They know we'll burn down the night. आणि मैदानात सलामी जोडी 27 धावांचा लक्ष धावफलकावरती. स्ट्राईकवर येतोय तो अवधूत, नॉन स्ट्राईकवर येतोय तो युनुस. आणि पहिला शतक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर अभि. 27 धावांचं लक्ष. तर पाहूया पहिला चेंडू तो अभियाचा सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. तर पाहूया पहिला चेंडू स्ट्राईकवर अवधूत. सरळ बॅटनं खेळायला फटका. 1 धावानं खाता खुलतंय. आणि अशाच पद्धतीचे फलंदाजीची गरज आहे श्री गणेश ज्वेलर्स लायनच्या संघासाठी. गडबड करण्याची कोणतीच गरज नाही आहे. पुढचा होणारा सामना ऋषी जमैकन स्पोर्ट्स वर्सेस HP वर्धन स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. आणि यावेळेला सुरेख चेंडू. काय चेंडू फेकलाय. पूर्णपणे फसवलं ते युनुसाला. 1 धावानं या ठिकाणी खाता खुलतंय श्री गणेश ज्वेलर्सच्या संघाचं. आणि अशा पद्धतीची गोलंदाजी करावं लागेल त्या अभियाला. स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक सुरेख चेंडू. सलग दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट होतोय. थोडंसं दबावाखाली आणलेला आहे ते युनुसाला. यावेळेला सुंदर प्लेसमेंट, सुंदर क्षेत्ररक्षण. ज्योतिबा पाटील त्या ठिकाणी 3 महत्वाच्या धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत त्या आपल्या संघासाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या पोचस्थिती 2 ह्या धावसंख्येवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्या अभियाचे. एवढा सुंदर प्लेसमेंट. रोखणं शक्य. सनसनीत चौकार. पहिला चौकार येतोय अवधूतच्या बॅट मधून. धावसंख्येत भर, धावसंख्या पोचस्थिती 6 या धावसंख्येवरती. साऊंड सिस्टम तुम्ही पाहू शकता. लक्ष्मी साऊंड, मालक आहेत ते बडगेर ब्रदर्स. आणि DJ ऑपरेटर आहे तो दया. आणि चांगला कॉल येतोय युनुस यांच्याकडून. परत पाठवून देतोय तो अवधूत याला. धावसंख्या थांबलेली आहे ती 6 या धावसंख्येवरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात. 21 धावांची अजूनही गरज आहे 24 चेंडूंमध्ये. चोवीस चेंडूत 21 धावांची गरज. तर पुढचा शतक घेऊन येतोय शुभम. धाव चेतवण्याची संधी आहे. खराब थ्रो करतोय ज्योतिबा. 1 चोरटी धाव घेण्यात यश.
20 धावांची गरज आहे. 23 चेंडू आणि 20 धावा. कमबॅक करण्याची गरज आहे सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. स्ट्राईकवर खेळतोय तो अवधूत आणि सामन्याला सुरुवात करायचं आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग चुकतोय. चेंडू होतोय बीट. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. यावेळेला सुंदर फटका आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. आकाश आणि गेटकडे उभे असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे स्टँड्स मध्ये बसून घ्यायचं आहे. कमिटी मेंबर्सना विनंती आहे. आणि यावेळेला आणखीन एक सुंदर प्लेसमेंट रोखणं अशक्य. सनसनीत चौकार. अवधूतच्या बॅटमधून लागणारा दुसरा चौकार. प्रेक्षकांना स्टँड्स मध्ये बसून घ्यायचं आहे. दोन शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. बिनबाद 23 माफ करा 13 धावा. 13 धावा झालेल्या आहेत 2 शतकांच्या समाप्तीनंतर. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सरकार स्पोर्ट्स. 18 पुढचा शतक घेऊन येतोय अभि युनुस यांच्यासाठी. यावेळेला आणखीन एक सुंदर प्लेसमेंट. एक धाव पूर्ण करतोय. चांगली भागीदारी म्हणावं लागेल युनुसची. आणि चांगलं लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन श्री गणेश ज्वेलर्सच्या संघाकडं. यावेळेला सुंदर प्लेसमेंट आहे. आकाश छत्रे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. चांगला कॉल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या पोचते ती 14 या धावसंख्येवर. तिसरा शतक सुरू आहे. यावेळेला आज मात्र खराब फलंदाजी करतोय युनुस. कोणताच संपर्क होत नाहीये. कमबॅक करण्याची गरज आहे. मिडल करावं लागेल ते युनुस यानं. यावेळेला एक चोरटी धाव पुन्हा एकदा. आणि आज मात्र पूर्णपणे फॉर्म मध्ये खेळतोय तो अवधूत. एक चांगला क्रिकेटपट्टू आहे. धावसंख्या पोचते ती 16 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि गरज आहे ती बॅटचे कट घेऊन स्लिपच्या दिशेनं ज्योतिबा पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण.
आणि चांगली भागीदारी युनुस व अवधूत यांच्यामध्ये झालेला आहे. एक चेंडू शिल्लक आहे, तो तिसऱ्या षटकामधून. सुंदर फटका आहे, गोलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू रोखणं अशक्य. सनसनीत चौकार, अवधूतच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. धावसंख्येत भर, धावसंख्या पोचस्थिती 20 या धावसंख्येवरती. 7 धावांची गरज, 12 चेंडू आणि 7 धावा, आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. पुढचा शतक घेऊन येतोय आकाश छत्रे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो आपल्या पहिल्या फेरीतल्या सामन्यामध्ये. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली, पहिल्या चेंडूवरती चालतं केलं ते युनुसला. आकाश छत्रे, मॅन फ्रॉम कोरेगल्ली, पहिला धक्का लागतोय. पहिला फलंदाज बाद होतोय युनुसच्या रूपामध्ये. सुंदर गोलंदाजी करतोय आकाश छत्रे, स्वीप करण्याचा प्रयत्न, सलग दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट होतोय. कम बॅक करून देतो काय पाहूया, आणि ती एक क्षमता आहे आकाश छत्रे सारख्या गोलंदाजामध्ये. आता पाहूया पुढचा चेंडू स्ट्राईकवर ह्या वेळेस. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न आहे, एक धाव पूर्ण होते काय, एक धाव पूर्ण करतोय. नॉन स्ट्राईकवर येतोय तो अमित, जर्सी नंबर 10. अजूनही 3 चेंडू शिल्लक ते आकाश छत्रेचे. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न आहे, धावचेत होण्याची संधी. चांगला कॉल तो अवधू त्याचा परत पाठवून देतोय तो आम्ही त्याला. आणखीन एक चेंडू होतोय बीट, आणि कौतुक करावं लागेल त्या आकाश छत्रेचा. कोरेगल्लीच्या मातीत खेळायला खिलाडू आहे, आणि ह्याच कोरेगल्ली भागामधून मोठमोठे चेहरे या ठिकाणी बेळगावच्या क्रिकेटला दिलेला आहे. आकाश छत्रे, प्रसाद नाकाडी, अनंत मळवी, प्रमोद जाधव, ज्योतिबा पाटील. आणखीन एक सुंदर प्लेसमेंट, आणि चन्ना सारख्या एक चांगल्या क्रिकेटपट्टूने मोठं नाव केलेलं आहे ते कोरेगल्ली भागामधून ते बेळगाव भरात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा. धावसंख्या पोचस्थिती 22 धावसंख्येवरती. सुंदर गोलंदाजी सुरू आहे ती आकाशाची. सुंदर प्लेसमेंट, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. या वेळेला मात्र आणखीन एक धक्का लागतोय, कौतुक करावं लागेल सरकार स्पोर्ट्स गांधीनगर सामन्यात पुन्हा एकदा परतताना. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 22 धावसंख्येवरती. 6 चेंडूत 5 धावांची गरज. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघ मला काय ते सचिन चव्हाण उर्फ निग्रो, मॅन फ्रॉम गांधीनगर. त्याचबरोबर श्री गणेश ज्वेलर्स संघ मला काय ते महेश काकतीकर सर, मॅन फ्रॉम मच्छे. 6 चेंडूने 5 धावा. सामन्याला सुरुवात करायचा आहे. पुढचा होणारा सामना असेल ऋषी जमेकन्स वर्सेस HP वर्धन स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे.
वर्धन स्पोर्ट्स व ऋषी जमेकन्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. 6 चेंडूने 5 धावांची गरज. सामन्याला सुरुवात करा. अन्य ठिकाणी मान्य श्री सतीश पाटील सर यांचं आगमन होतोय. यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शेवटचा निर्णायक शतक घेऊन येतोय अजित आणि स्ट्राईकवर खेळतोय तो गणू. 5 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये. यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय. अवांतरित आणखीन एक धाव आणि आता मात्र गरज आहे ती 4 धावांची. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईकवर खेळतोय तो गणू आणि या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट. 1 धावानं स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईकवर येतोय तो अवधूत. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. डॉट करावा लागतील त्याआधी त्याला आणि ती क्षमता आहे ह्या गोलंदाजामध्ये. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. आता पुढचा होणारा सामना असेल ऋषी जमेकन्स वर्सेस HP वर्धन स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू होता. डायरेक्ट हिट करतोय. आणखीन एक धक्का लागतोय. कहाणी में ट्विस्ट. मोठा धक्का म्हणावा लागेल. ज्योतिबा पाटील त्या ठिकाणी. धाव संख्या थांबलेली आहे 24 धाव संख्येवरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खेळपट्टीवरनं बाजूला व्हायचा आहे. सरकार स्पोर्ट्स माफ करा 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खेळपट्टीवरनं बाजूला व्हायचा आहे. आणि ठिकाणी मान्यश्री फतेखान सर यांचं आगमन होतोय. आमच्या नेहरूनगर भागामधून एक सामाजिक कार्यकर्ता. यांना विनंती आहे यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. सोपं नसतं कोणत्याही क्षेत्ररक्षकासाठी. धाव संख्येत भर. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 25 या धाव संख्येवरती. अजूनही 2 धावा कराव्या लागतील. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना अटीतटीच्या दिशेनं. यावेळेला चेंडू निसटतोय यष्टी रक्षकांकडून.
आणि सामना येतोय 2 चेंडू आणि 2 धावा. फुल ऑन एंटरटेनमेंट म्हणावं लागेल. पूर्णपणे दबावाखाली आणलेला आहे त्या अवधूत्याला आणि चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्या प्रेक्षकांना. आणि उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे, दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. 2 चेंडू आणि 2 धावा. रिव्हर्सेप करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षण करतोय ज्योतिबा पटेल. पुन्हा एकदा स्कोर होतोय लेवल. 1 चेंडू आणि 1 धाव. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पब्लिक डिमांड. खेळपट्टीवर न बाजूला यायचा आहे. ह्या स्पर्धेमधील एक सुपर ओव्हर झालेला आहे. दुसरी सुपर ओव्हर होते काय पाहूया. एक चेंडू आणि 1 धाव. अटॅकिंग फील्ड त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाले काय पाहूया. सामना या ठिकाणी संपतोय. थोडीशी दुखापत झालेली आहे, चौकशी करायची आहे. कमिटी मेंबर्सना विनंती आहे. आणि पुढच्या फेरीत प्रवेश करतोय तो श्री गणेश ज्वेलर्स. आणि पाण्याची व्यवस्था करायचा आहे.